दिवा लावतेवेळी दिव्याखाली आसन का ठेवतात, त्याचे काय महत्त्व आहे? हिंदू धर्मामध्ये देवी देवतांचे पूजन करतेवेळी दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे, तसेच शुभकारक मानले जाते. देवासमोर नित्यनेमाने दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात आणि आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते. असे मानले जाते की दिवा हा कधीही थेट जमिनीवर न ठेवता त्याखाली कशाचे तरी आसन अवश्य असावे. हिंदू धर्मात दिव्याखाली काही धान्याचे आसन ठेवण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. असे केल्याने दिवा लावणाऱ्यास सुख समृद्धी मिळते आणि शुभ फळाची प्राप्ती होते. दिवा लावताना दिव्याखाली कोणकोणते धान्य ठेवले पाहिजे? 1. तांदूळ किंवा अक्षत. आपल्या हिंदू धर्मात तांदूळाला पूजेत विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. तांदळाच्या आसनावर दिवा ठेवून प्रज्वलित केल्याने घरात सुख समृद्धी नांदते, तसेच घरात धनधान्याची कमतरता होत नाही. 2. गहू. पूजा करतेवेळी दिवा लावताना दिव्याखाली गव्हाचे आसन ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे धनलाभ होऊन आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते. सोबतच लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. 3. बाजरी. दिवा लावण्याच्या वेळेस दिव्याखाली बाजरीचे आसन ठेवू शकता. यामुळे घरात धनधान्याची बरकत होत राहते. 4. चणा डाळ. चणा डाळ दिव्याखाली आसन म्हणून ठेवल्यास आर्थिक तंगी आणि व्यापार उद्योग संबंधित चिंतापासून मुक्ती मिळते. सोबतच जीवनात येणाऱ्या समस्या आणि अडचणीपासून सुटका होते. हा दिवा उत्तर दिशेला ठेवून प्रज्वलित करावा. 5. काळे तीळ किंवा उडदाची डाळ. दिवा लावताना दिव्याखाली काळे तीळ किंवा उडदाची डाळ ठेवू शकता. असे मानले जाते की दिव्याखाली काळे तीळ किंवा उडदाची डाळ ठेवल्याने स्वयं माता काली, भैरव, शनिदेव आणि क्षेत्रपाल आपले रक्षण करतात. 6. अख्खे उडीद. अख्खे उडीद दिव्याखाली आसन म्हणून ठेवल्यास नजर दोषापासून मुक्ती मिळते. ह्या दिव्याला पश्चिम दिशेला ठेवावा.